मित्रांनो, रोहिलागड मैदानात आहे आपण आणि जालना जिल्ह्यातलं एक मोठं मैदान नियोजन करण्यात आलेलं आहे आयोजकांकडनं. एक तरुण मंडळी कुठेतरी हे मैदान आयोजन केलेलं आहे आणि एक पारदर्शक मैदान कुठेतरी पार पाडत आहे. गट पास होऊन आलेला आहे. बाजी शाकीर भाई आपल्यासोबत बऱ्याच दिवसानंतर. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बाजी नाव चालू ठेवतो आहे? हा, कारण ते आपल्या ग्रुपचंच बाजी शार्दूल ग्रुपचं पहिलं स्टार्ट नाव ग्रुप त्यांना चालू आहे त्याच बाईला. पण काय चालू आहे तुमचं सध्या? काही नाही, बस मीडियापासून दूर दूर आहे? नाही, काही नाही, थोडं आहे लांबाचं. काय कारण? काही नाही, काही गोष्टी पटत नाही आपल्याला, त्याच्यामुळं आहे लांब. काय पटत नाही ते पण सांगा ना. नाही, आता सगळंच नाही बोलत नाही. प्रसिद्धी माणसाला त्रासदायक राहते का? हो, लय भरपूर त्रास राहतो. जास्त प्रसिद्धी मिळाली की त्रास होतो काही गोष्टीत, असं होतोच वाटतं ना. ते झालं तुमच्यासोबत? किती बैल आहे घरी आता? बाईला काही नाही, बाजी आहे, शंकर आहे, 4-5 बैल आहे. आज कोण कोण आणलं होतं? शंकर आहे, बाजी, सम्राट, बैजा. कोण कोण गटपात झालं? गटपास तिन्ही पण झाले, कसं चारही नियोजन? झाले. कोणाकोणात नियोजन होतं? बाजीचा वेगळा पायरा होता, शंकरचा अलग होता. बाजी कोणात सम्राट. पळाला? बाजी आपला त्यो विघ्नार्थवाल्याचा होता, स्टिंग. आणि शंकर आपला तो जिगरमध्ये. हा, अजून कुठलं होतं? आपला बायजान सम्राट. बायजान सम्राट. सम्राटला आज गती चांगली लागली. हो, आज चांगला बैल, कारण गेल्या मैदानात बी चांगला पळाला होता बैल. 2-3 मैदानापासून रुटीनला आला बैल. आजच्या मैदानात चांगला बैल पळाला. अच्छा, काय म्हणतात ना, चर्चेला उदाहरण येतं कधी कधी की हा बैल संपला तुमचा, तो बैल संपला, पण अचानक एखादा बैल लगेच पुढे निघतो. काय कारण? संपत नसतो बैल, कोणता बी बैल थोडाफार कमी जादा होतो. आता माणसाची वेळ सगळी सारखी नाही राहत. आता सम्राटची बरीच चर्चा झाली की सम्राट संपला म्हणून, पण अचानक एखादा काही ना काही घडून जाणार तो सम्राट. हा, बरं, तो विश्वास तेवढा आहे. हा. राजाची काय परिस्थिती? राजा पण चांगला पळू राहिला. राजा गटपात झाला त्या दिवशी. काहीतरी पायऱ्यामुळे मार खाऊ राहिला. आता येणार 18 तारखेच्या मैदानात तिकडे पळणार की बैल तिकडेच राहणार? नाही तर बघू, 11 तारखेला तिकडं चांगलं नियोजन करेल त्याचं. ते मैदान पाहिल्यावर पाहू आता. 11 तारखेला. बरं, 18चं काय नियोजन आहे? काही नियोजन झालं का? मोठं मैदान? 18चं काही नियोजन नाही झालं आता. हे मैदान झाल्यावरच करू नियोजन. राज्यपाल केसरी मैदान आयोजित होत आहे आणि हिंद केसरी मैदानानंतर दुसरं मैदान जे की एक मोठं नामांकित मैदान होणार आहे की त्या मैदानात पहिल्यांदा एखाद्या बैलगाडा शर्यतीच्या पटावरती आणि स्टेजवरती एखाद्या राज्याचा राज्यपाल त्या ठिकाणी बसणार आहे मैदान बघण्यासाठी. कारण सर्जेराव भाऊना चांगलंच मैदान आयोजित केलेलं आहे ते. काय सांगाल त्या व्यक्तीबद्दल? काय सांगाल सर्जेराव भाऊबद्दल? म्हणजे आता बरीचशी मंडळी इथं आहे, पण एक तुम्ही प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे आणि ज्या पद्धतीने 2 महिन्यापासून समजा मैदानं त्यांनी आयोजित केली, एक मोठं मैदान आयोजित केलं हिंद केसरी, त्या माणसाचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी. कारण आता आपल्या भागात चालू सीझनला म्हणजे त्या माणसं एवढं रिस्क कोणीच घेतलं नाही आणि तेवढं बैलगाडी क्षेत्राला म्हणजे चांगले दिवस त्याच्यामुळंच आले आपल्याकडं. ना 3 फेऱ्याच मैदान पावसाळ्यात कोणीच घेत नाही. नक्कीच. हां, उन्हाळ्यात भरपूर होते, पण त्या माणसाचा भरपूर सपोर्ट आहे सगळ्याला, कारण हे 3 फेऱ्याच मैदान उभं राहिली. बरोबर. भैया, वजीरची काय परिस्थिती? वजीरच्या पायाला मोठी जखम झाली, पायाला लंगाडला तो. काही नाही, थोडासा फ्रॅक्चर झालेला आहे पायाला. बरं, रिकवर होण्याचे चान्सेस? हा, होईन आता. बरंच झालेलं आहे, समजा थोडा पाय टेकतो आणि अजून एक 5-6 महिने काढत नाही त्याला. बरं, वेळोवेळी सोशल मीडियापासून तुम्ही लांब राहता हे अगोदर सांगितलं आपण, पण त्या सोशल मीडियापासून लांब राहण्याचं कारण हे पण कळू द्या थोडंसं, की प्रसिद्धी म्हणता तुम्ही की प्रसिद्धीमुळं बाबा काही गोष्टी अंगलट येतात. काय काय जाणवलं या 2-3 महिन्यामध्ये? काही नाही, हे लोक काही बी चुकीचे कमेंट ते करत राहते. आता कोणता माणूस काय काम करतो ते घरी बसणारे काही बी बघत राहते. बाकी काय व्यवसाय हो तुमचा? मग हे पण कळू द्या ना लोकांना की फक्त बैलगाडा क्षेत्रच व्यवसाय आपलं शेतीचं ते ना, असं थोडी बैलगाडा क्षेत्रात आपण नुसतं कमाई करा थोडी साठी थोडी येले, नावासाठी येईल आपण. दुधाचा व्यवसाय. हा, म्हणजे काही लोकांचा गैरसमज राहतो की बाबा फक्त बैलगाडा क्षेत्रातच कुठंतरी एक पैसे कमवायच्या नादापोटी तुम्ही या क्षेत्रात उतरला. पण शेती असेल किंवा आता या खरेदी विक्री म्हणा किंवा बैलगाडा
शर्यतीवर काय कमावलं तुम्ही? नाही कमवलं बी भरपूर असं काही नाही. म्हणजे प्रॉपर्टी कमावली की माणुसकी कमावली? माणुसकी बी कमवली हम्म. आणि पैसे ते बी बरेच समजा जमीन ते बी घेतली आपण. किती जमीन झाली? झाली आता 5-6 एकर. बरं. हां वडिलोपार्जित किती होती? पाहिली काय नाही 2-3 एकर होती. बरं. आता दोघं भाऊ मिळून झाली की वेगळं? दोघं भाऊ मिळून झाली. अच्छा, जाकीरबहीण तुम्ही मिळून. चिमण्याची काय परिस्थिती? चिमण्याला पण बरेच प्रेक्षक इच्छा आहे प्रेक्षकांची की चिमण्या पुन्हा मैदानात दिसावं. चिमण्या अजूक महिना 2 महिने दिसणार नाही. बरं. कारण त्याचं लोखंड होतं ना पोटामध्ये, ऑपरेशन करून काढलेलं आहे सचिन सारखं. बरं. हां चांगले मोठे तार निघलेले. कशावरून जाणवलं तुम्हाला की लोखंड आहे? मशीननं चेक केलं तर ना, खाली येऊन मशीन लावली होती. अच्छा. हां डॉक्टरनं सांगितलं होतं लोखंड आहे म्हणून. बरं. किती लोखंड निघाला? भरपूर निघाला. तुम्हाला दावतो मी. बरं. तो आहे त्याची. आता ही गोष्ट प्रामुख्यानं माहिती नाही महाराष्ट्राला अजून. हम्म. बऱ्याच लोकांच्या चर्चा ह्या होता की बाबा चिमण्या थांबला, जसं राजा थांबला तसं चिमण्या थांबला, चिमण्या पळत नाही बैल जे पण नाही न पळण्यामागचं कारण? चिमण्या एक फेरा पळून असं थोडा गुंगून जायचा बैल, म्हणजे नाराज राहायचा. जे पहिला बैल 3 फेरे पळून उड्या मारत होता संध्याकाळच्याला, तुम्ही पण बघेल होता. आणि आता बैल ना 1 फेरा पळून असं नाराज राहायचा. म्हणलं असं कोण राहतो? कुठल्या मैदानापासून जाणवलंय? म्हणजे बरंच 2-3 महिन्यापासून जाणवलं आम्हाला, पण त्यात कळालं नाही. मग एका डॉक्टरला दाखवलं, आपला अमित शेटनं. बरं. ते डॉक्टरना सल्ला दिली, त्यानं सगळं चेक केलं बैल. बरं. त्यानं सांगितलं आपल्याला असं असं आहे. त्याच्या अगोदर कुठले औषधोपचार बैलावरती? आणि औषधं असे गोळ्या मिळ्या ते दिल त्यास, पण त्यांना काही नाही. गोळ्यानं त्यांना काही नाही होत. त्याचं लोखंडे आतमध्ये, त्या गोळ्यानं थोडी पिघळणार आहे ते. बरं. औषध बी चारलं होतं त्याला. बैल माझ्या मते अख्तर पैलवानकडे गेला, परत इकडं आला, मग परत त्याच्यावर ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन. हा त्याच्या म्हणजे तिकडं त्यानं चेक केलं पहिला मेन मुद्दा लोखंड आहे म्हणून. हा त्याच्यानंतर इकडं आणला बैल. बरं. त्याला कारण लागत होतं आणि ते अख्तर पैलवानच्या माध्यमातून दिसून आलं. हा त्यांनी ती काळजी घेतली. हा त्यानं पण नेलं ना बैल. हां हां. हा मी बी आता बरेच दिवसानं आम्हाला पण असं जाणवत होतं बैल असं कोण राहतो. डॉक्टर म्हणे थोडंसं तार कुशल होती म्हणे, त्याच्यामुळे बैलाला अडचण येत होती म्हणे, पोटात त्रास होत होता म्हणे आतल्या आत. आता डॉक्टरचं काय म्हणणं झालं, किती दिवसानंतर रिकवर होईल? डॉक्टर तर म्हणे 1.5 महिन्यातच बैल ओके होणार, पण आपण 2-2.5 महिने आराम देऊ बैलाला. पहिल्यासारखी गती लागणार? हा 100% डॉक्टरनं भरपूर विश्वास दिलेला आहे. बरं. ते लोखंडामुळे काय त्रास होत होता बैलाला? काहीतरी आतमध्ये टुचाच असं चांगलं मोठंच लोखंड होतं, तार होते 2-3 स्क्रू ते बी होते. स्क्रू पण निघाले? हा आणि बोल्ट पण होते. बरं. सचिनचं ज्या पद्धतीने ऑपरेशन झालं सचिनचं झालं त्या पद्धतीनंच झालं, पण सचिनच्या पेक्षा जास्त लोखंड निघलं याच्या पोटात. बरं. पोटात जाण्याचं कारण काय? काही नाही, आता खाल्ल्यातच येतं ना बैलाच्या. पण इतक्या मोठ्या प्रमाणात? आता खाऊन घेते बैल, काही चाऱ्या चोऱ्यात येते, काही बी गव्हाण येत, ते थोडी आता आपण सांगू शकतो. आता इथं बांधला आपण, इथं काय आहे आपल्याला थोडी माहित, खाली त्याला सारा टाकून खाऊन घेतो. आणि सहसा मी तर बैलगाडा मालकांना हा पण सल्ला देईल की कुट्टी टाकताना पण ते आपण बघितलं गेलं पाहिजे. हो, कारण की कुट्टी ज्या वेळेस मालक म्हणजे शेतकरी करतो, तर त्या कुट्टीमध्ये त्या मशिनरीचा जो लोखंडचा चुरा आहे तर तो चुरा जातो शक्यतो. तर कुट्टीमधूनच जास्त वाढताना प्रकरण. हां हां. हां. आता ही झाली चिमण्याची स्टडी तुमची, पण राजावर स्टडी नाही तर राजाचं बी एकदा लोखंड चेक करायचं राहिलेलं आहे, पण राजा चांगलं पळू राहिला आता, तरी चेक करून घे. नाही सगळेच बैल चेक करणे आपल्याला लोखंडचे. बरं. तो सल्ला सगळ्यांनी घ्यायला पाहिजे का? हो, मशीन कारण बाहेरून लावलं ना ऑटोमॅटिक असा आवाज देतं टू, त्याच्यात लगेच कळतं, लक्षात येतं. हा आम्ही करून पाहिलं म्हणून आम्हाला बी अनुभव आला ते. बरं. नक्कीच चिमण्याला त्या आशीर्वाद रूपी सगळ्यांच्या शुभेच्छा राहतील की चिमण्याने लवकरात लवकर मैदानात यावा. कारण की जे 6-7 महिने चिमण्याने गाजवले, हो, तर चिमण्या मैदानात गेला म्हणजे त्या ठिकाणी गुलाल हा फिक्स होता. हो. बाजी कोणाकडे होता मुंबईला? बाजी आपले अमित शेठ जोशी, श्रीकांत शेठ जोशी त्याच्याकडे होता. आता कधी जाणार परत की इकडेच राहणार? नाही जाईन आता, बिनजोडचे मैदान चालू झाल्यावर. अच्छा, पावसाळा आहे तोपर्यंत इकडे राहणार? हा नक्कीच चालतं. शुभेच्छा राहतील आजच्या मैदानासाठी पण, आणि येणाऱ्या मैदानात देखील चांगली तयारी करा. बैल कुठले का होत नाही सध्या गुलालात आहे. बाजी असेल, शंकर असेल, विराट आणि ते बाकी अजून कुठला? अजून नाही, हेच बैल आणलेले. हेच बैल आणलेले. हा चालतं. धन्यवाद भाई. हो.